सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात केली आपण शेवळे हॉस्पिटल मधून, कारण की प्राचीला काल घरी नेलेलं, आता परत आणलंय सलाईन भरायला. आधी तिला इथे सगळं सलाईन वगैरे भरून ठेवू, आई राहील तिच्या शेजारी आणि आपण जाऊया हॉटेलवर. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया, तुम्ही ब्लॉग पाहत राहा. प्राचीला आता सलाईन चालू केले आणि मला आता जायचं हॉटेलवर. आधी आता मावशींना घेऊया जुन्नर मधून आणि मग जाऊया आपण हॉटेलवर, कारण की उशीर पण बरंच झाले आता. आणि प्राचीचं त्यांचं सलाईन संपलं का ते मला कॉल करतील, मग मी परत त्यांना न्यायला येईल, घरी सोडवायला जाईल. मग मित्रांनो, आता आपण मावशीला घ्यायला आलेलो आहे इकडे. मावशी इकडे बोडके नगर मध्ये राहतात. आरुष बेकरी तुम्हाला मी दाखवतो ना ब्लॉग मध्ये, जिथं आपण पनीर घ्यायला जातो त्याच्या तिथेच राहतात जवळ मावशी. आता जाऊया घेऊन मावशींना. आपल्याला पनीर तर काय आज लागत नाहीये, मावशींना घेण्यासाठी आलोय. आता आपण पाहूया आता मावशी कुठे उभे आहेत. परत मला प्राचीचं त्यांचं सलाईन संपल्यावर त्यांना सुद्धा घरी सोडवायला जावं लागल. आरुष बेकरीच्या तिथे तर मावशी नाही येत, थोडस पुढे जाऊया. हा, इथं आहेत मावशी. चला आता मावशींना घेऊ. मित्रांनो, मी पोचलोय आता आपल्या हॉटेलवर. मावशींना घेऊन आलो जुन्नरवर नाही येताना. आता पाहूया, काल पण नव्हतं, बरेचसे पेंडिंग काम असतील ते करून घेऊया आता पहिली, आणि मग परत प्राचीचं त्यांचं सलाईन संपलं की जायचं परत त्यांना न्यायला, कारण की त्यांना सोडवायचे घरी. आणि मग परत त्यांना सोडून परत यायचं हॉटेलवर. आता किरणला पण पाठवू घरी, काल तो इथंच होता. किरण आवरून वगैरे येईल, तोपर्यंत आपण इथली सगळी कामं करून घेऊ. आईचा फोन आलेला मला आत्ताच की प्राचीचं सलाईन संपत आलेलं आहे, 10-15 मिनिटं राहिलेत. तर चला आता आपण जाऊया जुन्नरला. इथली पण बरीचशी कामं उरकलेली आहे आपली मामाच्या गावची. किरण पण आत्ताच आलाय आवरून, सगळं म्हणजे घरी गेलेला तो, तर तो पण आवरून आलाय. आणि आता आपण जाऊया जुन्नरला, प्राचीला त्यांना सोडायला जाऊया घरी. चला मित्रांनो, आता आपण निघूया जुन्नरसाठी. हॉस्पिटल पाशी लावायला गाडी जागाच नव्हती, मग थोडी पुढे लावली आता गाडी आणि चाललोय चालत हॉस्पिटल मधून. मेन मार्केट मध्ये हॉस्पिटल असल्यामुळं काय जमतच नाही. थोडीफार गाडी लागल्या 4-5 का मग ते फुल होऊन जातं. चला आता हॉस्पिटल मध्ये जाऊ, डॉक्टरांना पण भेटायचंय. अजून किती सलाईन, किती दिवस ते पण विचारून घेऊया. चला आता जाऊया हॉस्पिटल मध्ये. डॉक्टरांना भेटून झाले. श्रीदा कुठे मग? घरी का बरं? वहिनी पण येतात वाटतं घरी. आज सलाईन झालेलं आहे प्राचीचं. भाऊ झाला. आता आमची गाडी लावायला इथं जागा नव्हती, मी गाडी पुढे लावली. आणि आता नंदू पण आलेला आहे. नंदूला द्यायचंय पेमेंट. चला पहिलं पेमेंट देऊन मग भेटू परत ब्लॉग मध्ये. हाय कर आमच्या मामाच्या गाव चॅनलला. हे बघा मित्रांनो, इथं गाडी लावली आपली पुढं, आणि ते हॉस्पिटल आहे इकडं. आणि हा आमचा रोशन, दुर्गा फरसाण अँड स्वीट्सचे मालक रोशन शेठ गिडवानी. भरपूर दिवसातून भेटले रोशन. आमचं चॅनल आहे रोशन मामाचे गाव यूट्यूबला, नक्की का? मग हाय तर कर एकदा. कसा आहे रोशन? लय दिवसातून भेटला. नक्कीच मित्रांनो, जर तुम्ही येत असाल जुन्नरला तर दुर्गा फरसाण स्वीट्स मार्ट्सला भेट द्या. यांची मिसळ आणि ओली भेळ फेमस इथे. येऊ का रोशन? भेटू. चला आता जुने मित्र भेटतात जुन्नर मध्ये. असं पायी फिरत असलं का अरे मजा येते पण जुन्या मित्रांना भेटून. आता वहिनींची वाट बघू किंवा मग जाऊया केपी मार्टला. चला, आजला नारळ पाणी घेण्यासाठी थांबलोय आम्ही. हे माझ्या मित्राचंच फ्रूटचं स्टॉल आहे, सतीश शेट वरपे. त्यांना म्हणलं एक नारळ पाणी द्या. प्राची बरं वाटते का तुला?
तर हास तू नसली का व्ह्यूज कमी पडतात आपल्या व्हिडिओला काय काय सगळ्यात जास्त तर व्ह्यूज असतात ओंकार असलं ब्लॉगला अच्छा कमेंट पण येतात कसं आहे मग नारळ पाणी पी नारळ पाणी पी धष्टपुष्ट हो लवकर बरी हो आई माझं वजन किती असं आई चला मा यायचं श्रीदाला घेऊन जायचं आपल्याला घरी झोपलेली बिचारी उठली रे का ग श्री तू तुला माईक दे तुला ते वाटा वाटा बघतीन काय झोपू दे इकडे यायचं तुला काय करायचं ना हा नारळ पाणी दिसलं तिला अरे नारळ आहे बाळा ते आंबा नाही नारळ आहे चला मित्रांनो आता या सगळ्यांना घरी सोडू जेवण करूया भूक लागली खूप तिकडून वहिनी पण आल्या शेट केपी मार्टचे सर्व जस काही मिलिटरी मध्ये आहेत असे एकदम एक साथ सावधान उभे आहेत चला मित्रांनो आता घरी निघू श्रीदा प्राचीला त्यांना आता घरी सोडलं आई प्राची वहिनी आणि श्रीदाला आणि वातावरण तर खूपच पाऊस झालंय जेवण करून घेतलं आता पप्पांना आपण जुन्नरला सोडायचं कारण की आपली S64 पण भेटणार आहे आज सर्व्हिसिंग करून झालेली त्याची पण चला आता पप्पांना जुन्नरला सोडू दादाला इंडिगो देऊ आणि आपली FZ घेऊन जाऊ मामाच्या गावाला मित्रांनो पप्पांना जुन्नरला सोडून आम्ही आलोय पप्पांच्या साईडवर कारण की ही जी मागे टाकी पाहते तुम्ही ती हवेमुळे थोडी तिरकी झालेली त्याच्यात पाणी नव्हतं आता आम्ही सरळ करतोय सरळ करता करता एक घोळ झालाय आमच्याकडून त्याचा वालच तुटलाय आता जुन्नरला जावं लागेल तो वाल आणायला बघू आता कसं करते ते हे तुम्हाला लेण्यांतरी दाखवते इथून किती जवळ आहे बघू शकता तुम्ही लेण्याद्री गणपतीची एकदम पायथ्याशीच आहे हीच ती टाकी ज्या टाकीने आमचा केलाय घोळ आपण काय करू किरण पहिलं टाकी व्यवस्थित करून घेऊ त्याच्या खाली दगडी वगैरे लावून आणि मग हा तेच ना ते ओव्हरफ्लोच नाही होऊन दिली बाईन हा वाल तुटला आता आमच्याकडून मित्रांनो आता हा जो वाल तुटलेला आहे तो आपण घेऊन येऊ जुन्नरवरून मावशींना पण सोडवायला जायचे जुन्नरला आणि परत 1-1.5 तासांनी घ्यायला पण जायचंय आता जुन्नरला चाललोच तर हा वाल आपण घेऊन येऊया आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मी मावशींना घेऊन आलेलो आहे आता पुन्हा आणि काही कस्टमर पण आलेले आहेत आपल्याकडे पेट साईटनी म्हणजे त्यांना कोणीतरी रेफरन्स दिलं तर मामाच्या गावाला जा म्हणून खूप छान वातावरण आहे ते आलेले आहेत आता तर त्यांना जेवण वगैरे पण देऊया आता ते खाली खेळण्यासाठी गेलेले आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11 आणि सगळे कस्टमर आपले गेलेले आहेत भरपूर कस्टमर होते त्याच्यामुळे जास्त काही ब्लॉग घेता आला नाही थोडंफार दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला आता मावशींना पण जुन्नरला सोडायचंय आणि मावशींना जुन्नरला सोडून मग आपल्याला जायचंय घरी तर आता मग पहिलं मावशींना जुन्नरला सोडूया मग घरी जाऊया आणि मग करूया आपल्या ब्लॉगचा एंड तर मित्रांनो आता चला जाऊया घरी
मित्रांनो आता पोहोचलोय आपण आता घरी आणि वेळ झाली हा ब्लॉग इथेच थांबवायची. मावशींना जुन्नरला सोडलं आणि मग त्यांना सोडून आपण आलोय घरी. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल. चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.